तर जय महाराष्ट्र पब्लिक होम जगताप टेक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे परत तुमचं। तर आता फायनली आता टाइम टेबल आलं होतं बीचं एंड सेमचं टाइम टेबल आलं, त्यानंतर आता एससी आणि टीचं टाइम टेबल राहिलेलं आहे। तर तुमच्यासाठी न्यूज आहे की टीचं टाइम टेबल तुमचं आलेलं आहे, टीचं आणि एससीचं टाइम टेबल पूर्ण आलेलं आहे। बॅकलॉग पेपर प्लस तुमचे रेग्युलर पेपर जे असणार आहे ते एकदम म्हणजे टाइम टेबल त्यांनी थोडंसं असं वेगळंच काढलेलं आहे, कारण बॅकलॉगचा पेपर आज जर झाला तर उद्या तुमचा रेग्युलर पेपर असू शकतो। ज्यांचे बॅक लागलेले त्यांच्यासाठी सांगतोय मी, प्रत्येक मुलांनी गैरसमज करून नाही घ्यायचा की माझ्या संदर्भात मी असं बोलतोय, ज्यांचे बॅकलॉग आहे त्यांच्यासाठी। तर हे टाइम टेबल तुम्हाला आता मी दाखवतो। आता सगळ्यात पहिले एससीचं टाइम टेबल आपण बघूया, त्यानंतर आपलं टीचं टाइम टेबल आपण बघूया। तर हे टाइम टेबल कुठून बघायचं, कसं बघायचं, डाउनलोड कुठून करायचं, A to Z प्रोसेस मी माझ्या चॅनल थ्रू तुम्हाला सांगत आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर दणकून शेअर करा। तर आता आपण टाइम टेबल बघूया। तर सेकंड इयरचा टाइम टेबल सध्या बघू आपण, जर तुम्हाला मी दाखवतो सेकंड इयरचं टाइम टेबल तुम्ही बघू शकता। तर इथं डेट वगैरे सगळं दिलेलं आहे, सेम तुमचं तिसरं आणि चौथं। जर तुमचं आता तिसरं सेम चालू आहे, चौथं सेम इथं का दिलेलं आहे ते बॅकलॉगसाठी दिलेलं आहे, त्यामुळे गैरसमज करू नका घेऊ। चौथं सेममध्ये ज्यांचे बॅकलॉग आहे ते नक्की क्लिअर करा, तुमचे बॅकलॉग नक्कीच क्लिअर होतील। इथं तुम्ही आता बघू शकता तुमची डेटसुद्धा इथं मेन्शन केलेली आहे, तुमचं कधीपासून पेपर स्टार्ट होणार आहे। तर गॅपसुद्धा दिलेला आहे, 1-2 दिवसाचा गॅप दिला काही पेपरमध्ये, तर तुम्ही अभ्यास करू शकता इझिली। तर ज्यांचे DM वगैरे बॅक आहे त्यांनी इझिली DM वगैरे द्या, कारण DM पेपर म्हणजे काय काहींचा निघतो, काय काहींचा निघत नाही। तर आता थर्ड इयरचं टाइम टेबल बघूया आपण। तर आता तुम्हाला मी थर्ड इयरचं टाइम टेबल दाखवतो, आणि DM जर निघत नसेल तर कमेंट नक्की करा, तुमच्यासाठी एक व्हिडिओ मी नक्कीच बनवेल। तर थर्ड इयरचं टाइम टेबल इथं तुम्ही बघू शकता आता। तर पूर्ण थर्ड इयरचं टाइम टेबल इथे दिलेलं आहे। पॅटर्न तुम्हाला सांगितलं 2019 पॅटर्न आहे। तर सिव्हिल डिपार्टमेंटची इथं टाइम टेबल अवेलेबल आहे। तर थर्ड इयरचं सेम 5 आणि 6, तर सेम 5वं आणि 6वं, तर रेग्युलर सेम 5वं आणि 6वं सेम तुमचं जे असेल ते बॅकलॉगचं आहे। ज्यांचे बॅक राहिले ते 6वं सेम त्यांच्यासाठी आहे। तर बॅकलॉगचे मुलं आहे त्यासाठी बेस्ट ऑफ लक, कारण बॅकलॉग प्लस हे तर पेपरमध्ये खूप अंतर दिलेलं आहे। म्हणजे काय काहींचं कसं होईल की एका दिवशी बॅकलॉगचा पेपर राहील आणि एका दिवशी हा पेपर राहील, तर असलं कुठलंही रिझन यावेळेस होणार नाही। म्हणजे 2-2 दिवसाचा गॅप दिलेला आहे त्यांनी। तर टाइम टेबल माझ्या मतीने तर थर्ड इयरचं चांगलंच बनवलेलं आहे। तर ITचं थर्ड इयरचं टाइम टेबल इथं तुम्ही बघू शकता। तर इथं वरती मेन्शन केलेलं आहे त्यांनी 5वं आणि 6वं सेम, आणि बीचं 7वं आणि 8वं सेम, बीचं टाइम टेबलसुद्धा मी अवेलेबल दिलेलं आहे। तर हे टाइम टेबल तुम्हाला आता कुठून बघायचं, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूबवरती यायचं आहे। यूट्यूबवरती आल्यानंतर ओम जगताप टेक सरळ सर्च करायचं। सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला मी सांगतो टाइम टेबल कसं काय बघायचं। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे, आता जो व्हिडिओ बघताय त्या, तर मोरमध्ये जाऊन इथं तुम्ही टाइम टेबल लिंक तुम्हाला दिलेली असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावर क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्ट व्हिजिट करशाल आपल्या टेलिग्राम पेजवर, आणि टेलिग्राम पेजवर आपल्या चॅनलला जॉईन नक्की करून घ्या। तर इथं तुम्हाला टाइम टेबल बघता येईल आणि डाउनलोड करून घ्या, आणि इझिली तुम्ही टाइम टेबल बघू शकता। तर हे टाइम टेबल आवडलं जर आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण खूप जणांपर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे। तर हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला मित्रांनो, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कायम असत राहा।